हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आता आम्ही जातोय थोडंसं बाहेर शॉपिंग करायला। परीला झोपवून चाललो। परी आता झोपलेली आहे दुपारी। तर आता आम्ही जाऊन येतो, कारण ती असली की मग काहीच घेऊ देत नाही पटापट, आणि आम्हाला लवकर जाऊन लवकर यायचं आहे। त्यासाठी आम्ही लवकर जाऊ। आणि बघा आता माझा चेहरा कसा दिसतोय, थोडंसं थ्रेडिंग वाढली आहे, ते पण करायला जायचं आहे मला परत, कारण एका प्रोग्रामला जायचं आहे उद्या। तर काय आहे ते, मी कुठे चालली आहे, काय घ्यायला चालली आहे, सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर व्हिडिओ स्किप न करता बघा, व्हिडिओ पूर्ण बघा। माझे 2000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, आणि वॉच टाईम पण जवळपास होत आलेला होता 4000 वॉच टाईम। बट मी आता मध्ये कंटिन्यू व्हिडिओ टाकले नसल्यामुळे तो आपोआप कमी झाला। त्याचंही रिझन मला सांगा की का बरं असं झालं, की माझा वॉच टाईम का बरं कमी झाला। बट ठीक आहे, आता झाला तो झाला। पण आता मी परत व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे, रोज व्हिडिओ टाकेल। आता नक्की बघत राहा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा। माझे सबस्क्रायबर तर वाढत आहे, पण वॉच टाईम वाढत नाही आहे, त्यामुळे वॉच टाईम वाढण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। चला, तर आता मी काय काय घेते, काय काय शॉपिंग करते, सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल। चला, तर माझ्यासोबत भेटू आपण लगेचच। बघा, मी रेडी होऊन बसली, पण माझे मिस्टर रेडी नव्हते, आत्ता ते तयारी करायला गेले। आता मी बसली, आता मी म्हटलं थोडंसं तुमच्याशी बोलते। ॲक्च्युली ना मिस्टरांची पण तब्येत बरी नाही, ते पण पुण्याला गेले होते 8 दिवस। तर ते पुण्यावरून आजच आले सकाळी, आणि आता मी त्यांना लगेच शॉपिंगला घेऊन चालली, कारण ते नसल्यामुळे मला पण परीला घेऊन जाता येत नव्हतं मार्केटला शॉपिंगसाठी, कारण परी पण गाडीवरती व्यवस्थित उभी राहत नाही, आणि मलाही भीती वाटते मग तिला घेऊन जायला। त्यामुळे मिस्टर आले, तर आता त्यांना घेऊन मी शॉपिंगला चालली आहे। तर ते गेले शॉपिंग करायला, आता मी बसली आहे तुमच्याशी बोलत। तर आता ते आजच आले, त्यामुळे त्यांनाही थोडं बरं नसल्यामुळे, ते थोडंसं सर्दीमुळे त्यांची तब्येत नरम गरम आहे, तर ते आता आरामात सुरू आहे त्यांचे कामं। आज ते आल्यामुळे पण आमचे पण सगळे कामं आरामातच झाले। स्वयंपाक लवकर झाला होता, पण जेवण आमचं उशिरा झालं। त्यांनी काय काय आणलं पुण्यावरून ते पण दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये, सगळं शेअर करेल मी तुमच्यासोबत, आणि व्हिडिओ नक्की बघा, पूर्ण बघा। चला, तर आता निघू। मिस्टरांची पण तयारी झाली आहे, हे बघा ते पण आले। त्यांची तब्येत बघा कशी नरम गरम वाटते थोडीशी। चला, बघा आता मी सँडल घ्यायला एका शॉपमध्ये आलेली आहे। तर खूप मस्त मस्त सँडल होते तिथे, बघा किती छान छान आहे। मी पण त्यातली एक सँडल बघितली। ॲक्च्युली मी आधी खूप सारे सँडल बघितल्या, पण काही पसंतच नव्हत्या येत। मग त्यांनी एक छानशी सँडल दाखवली, आणि ती वेअर केली। हे बघा, आम्ही तिथे फोटो काढत होतो दोघंजणं। खूप छान मिरर होता, त्यामुळे मी तुम्हाला दाखवते आहे, बघा किती छान वाटत आहे। आणि आता पुढे बघा आमची सँडल, बघा किती साऱ्या सँडल बघितल्या शेवटी आम्ही। चला, आता मी घेऊन आली सामान, मला जे घ्यायचं होतं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल। मी शॉपमध्ये सँडल्स घ्यायला गेली होती, तर सँडल्स घेतलेली आहे मी सँडल, आणि परत थोडंसं सामान घेतलं, बांगड्या वगैरे घ्यायच्या होत्या, ते पण घेऊन आली। चला, तर मी आता तुम्हाला दाखवते। ॲक्च्युली माझ्याकडे जी सँडल होती ना, ती माझ्या भाच्याच्या गाडीमध्ये भिलईला गेली, त्यामुळे आता मला लग्नाला घालायला सँडल नव्हती वेळेवर, मग मला सँडल घ्यावं लागली आता। चला, तर मी तुम्हाला सँडल दाखवते, आणि परत काय काय शॉपिंग केलं आहे ते पण दाखवते। ही बघा, ही सँडल घेतली आहे, मी तुम्हाला दाखवली जवळून पण, बघा किती छान आहे। आणि ही ब्लॅक कलरची अशी तिला नग लागलेले आहे, आणि कम्फर्टेबल आहे पायाला पण, काही त्रास नाही होत, एकदम सॉफ्ट आहे मटेरियल त्याचं, खूप छान आहे। आणि मला इतक्या रिजनेबल रेटमध्ये मिळाली, 650ला फक्त 650ला सँडल मिळाली, बघा किती छान आहे। हिल्स पण बघा याची, यावेळेस मी खूप जास्त हिल्स घेतली आहे, साडीवरती म्हणून घालायला पण होतं, म्हणून साडीवरती थोडंसं हवं असतं ना, त्यामुळे कम्फर्टेबल वाटतं मग साडी पण घालायला, तर त्यासाठी मी यावेळेस अशी हिल्सची सँडल घेतली आहे। आणि परत काय काय घेतलं दाखवतं मी। हे बघा, मेहंदी कोण, आज आपण मेहंदी बघू। मेहंदी कोण घेतलेले आहे मी 2, सारिका येणार आहे, ती काढून देईल मला आणि परीला वगैरे। परत हे बघा, बांगड्या घेतल्या, कोणत्या कलरच्या घेतल्या दाखवते मी।
रेड कलर घेतला आणि एक येलो कलर घेतला. 2 कलर घेतले आहे कारण जी उद्या मी साडी घालणार आहे ती पण रेड आणि येलो कलरमध्येच आहे थोडीफार. तर त्यासाठी मी मिक्स करेल, सेट बनवेल त्याचा बांगड्यांचा. दाखवेल मी सेट पण बनवल्यानंतर कसा बनवते. आणि बघा किती छान आहे रेड कलर, माय फेवरेट कलर. आणि येलो कलर पण दाखवते, खूप छान आहे येलो कलर पण. दोन्ही पण मी प्लेनच घेतलेले आहे. मला खूप टिकलीवाल्या बांगड्या नाही आवडत, त्यासाठी मी खूप प्लेनच बांगड्या घेतल्या. आणि वेल्वेटच्या आहे त्या, काचेच्याच आहे पण वरून वेल्वेट आहे त्याला. हे बघा किती सुंदर दिसते ना येलो कलर बघा. आणि येलो इज मस्त येलो कलर. चला आता आपण याचा मी सेट बनवेल तेव्हा नक्की दाखवेल. हे बघा किती छान दिसते ना. आता मी उद्या घालेल या बांगड्या पण, तेव्हा पण दाखवेल साडी वगैरे कशा वाटतात ते नक्की सांगा. परत काय घेतलं मी, नेल पेंट घेतली, काजळ घेतलं. हे बघा काजळ, मला हेच काजळ खूप आवडतं, लावायला पण खूप सोपं जातं यानी. आणि नेल पेंट रेड कलर साडीला मॅचिंग म्हणून घेतलेली आहे मी. बस बाकी चॉकलेट, राजमलाई चॉकलेट. चला व्हिडिओ बघत राहा, मी परत भेटते तुम्हाला. ओळखलं मामी? करा करा फोटोशूट करा. मामाच्या भाषेत मामीकडे चला आम्ही आलो आता हळदीचं जेवण करून. उद्या आहे लग्न, तर आम्ही हळदीला जाणार नव्हतो, पण आमच्या मामीने फोन केला आम्हाला हळदीच्या जेवणाला या म्हणून. तर मग आम्ही वेळेवर, सारिका, मी, परी आम्हीच गेलो. हिच्या पप्पांची तब्येत बरी नसल्यामुळे ते काही आले नाही, त्यांच्यासाठी घरी स्वयंपाक केलेला होता. चला तर आता आपण मगाशी ज्या बांगड्या आणल्या होत्या त्याचा सेट बनवू आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा. चला आता कसा वाटतो तो बांगड्यांचा सेट ते पण सांगा. आता मी बघा सगळे कानातले वगैरे काढून ठेवले आहे, गाऊन घातलेला आहे, ड्रेस घालून गेली होती हळदीला. वेळेवर गेल्यामुळे काहीच इंटरेस्ट नव्हता असं काही खूप तयारी करायची, साधीच गेली होती. चला तर आता आपण बांगड्यांचा सेट बघू. हे बघा असा बनवलेला आहे. आता एक मी परत दुसऱ्या टाईपचा पण बनवून बघते कसं वाटतं तर. चला हे बघा हा सेट किती छान वाटतोय, मला हा आवडला त्यामुळे मी असा बनवला त्याला. बघा चला कसा वाटतं तो नक्की सांगा. चला आता माझा बांगड्यांचा सेट झालाय रेडी. आता मी काढते छान छान मेहंदी हातावरती. आणि मेहंदी काढून झाल्यानंतर आता झोपते, कारण रात्रीचे 12 वाजले आहे. पटकन परीला झोपवून मेहंदी काढून झोपायचं पण आहे, परत सकाळी लवकर उठायचं आहे, उद्या आहे लग्न. चला तर छान छान रेडी होऊ आम्ही लग्नाला, ते पण मी उद्या व्हिडिओ शेअर करते. हा पण व्हिडिओ नक्की बघा, कसा वाटतो तो नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, माझा वॉच टाईम कंप्लीट करून द्या मला. चला तर बाय बाय, गुड नाईट.